आज वार आहे आयतवार. आयतवार म्हणजे मटणवार. मटणवार म्हणजे जिव्हाळ्याचा विषय. हॅशटॅग सातारकर. मटणाची तयारी करण्यासाठी पोचलो जास्मिन मार्केटला. जास्मिन मार्केटमध्ये गेल्यानंतर हसनला म्हणलं 2.5 किलो मटण पॅक कर. त्याला बोटांची साईज दाखवली, एवढे साईजचे तुकडे कर म्हणून. तिथून आम्ही मटण घेऊन निघालो वॉलमार्टच्या दिशेने. वॉलमार्टला पोचता पोचता एक 10 मिनटं लागली आम्हाला. वॉलमार्टमध्ये गाडी पार्क केली आणि गाडी पार्क करून आम्ही पोचलो थेट वॉलमार्टच्या आतमध्ये. आतमध्ये गेल्यानंतर रोहन शेटनी पहिला स्टॉप घेतला फुलांच्या स्टॉलवरती. रोहनला कसं तरी म्हणून आम्ही निघालो आमच्या मेन शॉपिंगला. तिथं रोहनला भेटली मिरची घेतली. मी टोमॅटो पॅक केले. टोमॅटो पिशवीमध्ये भरून त्याची और गांठ मार के चले गए. क्या 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 मार के? गांठ मार के. क्या बोला तूने? त्याच्यानंतर भाजीत आपण काही घंटा करत नाही. दूध पडले, दूध अर्धा कॅन आहे, लागलं तर किंग सुपरमध्ये आणता येईल. फ्लावर काय घ्यायचं आहे का? फ्लावर काय? चर्चेचं रूपांतर हाणामारीत होण्याआधी आम्ही निघालो बिलिंग काउंटरकडे. बिलिंग काउंटरवरून बिल करून आम्ही वॉलमार्टमधून बाहेर पडलो. बाहेर पडता पडता सुक्कं करायचं का पातळ करायचं हे डिसाईड करताना रोहन म्हणला आधी गाडीला खायला देऊया. गाडीला खायला देण्यासाठी आम्ही पोचलो पेट्रोल पंपावरती. तिथं पेट्रोल भरलं आणि रोहन म्हणला की मागची काच आपण क्लीन करून घेऊ. त्यांनी मागची काच क्लीन करून घेतली. चलो घरी आल्यानंतर मटणाला मस्तपैकी धुवून घेतलं. त्याची चरबी बाजूला करून त्याचे अजून बारीक बारीक पीस करून घेतले. त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट, मीठ आणि हळद आणि लिंबू टाकून त्याला मॅरिनेट करून त्याला बाजूला ठेवलं. एवढं करताना रोहन शेटनी मात्र बारीकसा चटका केला आणि मागच्या साईडला त्यांनी वाटणाची तयारी सुरू पण केली. त्यानंतर आम्ही कुकरमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये पहिल्यांदा चरबी चांगली परतून घेतली. चांगली चरबी टम्म फुगली की त्याच्यामध्ये कांदा टाकला. कांद्यानंतर परत कोथिंबीर टाकली. सगळं एकजीव करून त्याला चांगलं भाजून घेतलं. भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण टाकलं मॅरिनेट केलेलं मटणाला चांगलं एक 15 ते 20 मिनटं तरी मॅरिनेट करून ठेवायचं. वेळ कमी असल्यामुळे आपण कुकरमध्ये शिजवतो आहे. मटणाला चांगलं परतून घ्यायचं. एकदा परतून घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं 1 कप आणि त्याला शिट्टी दिली. शिट्टी दिल्यानंतर एकूण 5 शिट्ट्या दिल्या. 5 शिट्ट्या दिल्यानंतर मटण चांगलं शिजून झालेलं आहे. त्यानंतर आपण जे मगाशी परतून घेतलेलं कांदा, खसखस, खोबरं, आलं, लसूण त्याची एक बारीक पेस्ट करून घेऊया. हे सगळं रोहन करत होता. तोपर्यंत म्हणलं आपण साच्याबरोबर खेळूया. साचा खेळतोय का म्हणलं, पण साचा काय खेळायच्या मूडमध्ये दिसत नव्हता. मग त्यानंतर आपण जे वाटण तयार केलेलं त्या वाटणाला चांगलं तेलामध्ये परतून त्याला तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून त्याच्यामध्ये मटण मिक्स करून मटणाला 10 मिनटं शिजवलं. मटण शिजल्यानंतर एकदम ज्युसी दिसत होतं. हा झाला आपला रस्सा तयार. एका साईडला रस्सा पण एकदम चांगला आणि वास पण एकदम भारी येतो आहे. खूप जास्त भूक लागली आहे. हे आपलं मटण सुक्का तो झाला रस्सा. थोडंसं म्हणलं प्लेटिंग